आणि तर मनसेचे नेते बाळा नांदगावकर सध्या बोलत आहेत, थेट जाऊयात. लोकसभा निवडणूक आढावा हा विषय व्यतिरिक्त 9 तारखेला जो आमचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे त्या संदर्भात खरं तर आजची ही बैठक होती आणि त्यामुळे आम्ही लोकसभानिहाय आमचे सर्व पदाधिकारी असतील, महाराष्ट्र सैनिक असतील किंवा जे शाखाध्यक्षांपर्यंत पदाधिकारी असतील त्यांची आज बैठक घेऊन त्या सभेच्या नियोजनासंबंधाने चर्चा त्यांच्याबरोबर केली. सर, अमित शहा आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट होऊन साधारण 1.5 आठवडा उलटून गेलेला आहे. मनसेच्या महायुतीतल्या समावेश जो आहे तो जवळपास निश्चित समजला जात आहे, त्याबद्दल काय माहिती आहे? नाही, या संदर्भातली जी काही माहिती आहे ती सन्माननीय राजसाहेबच तुम्हाला योग्य वेळी देतील. आजची जी बैठक होती त्याबद्दल मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की आजच्या बैठकीमध्ये 9 तारखेचा जो आमचा गुढीपाडव्याचा मेळावा असतो त्या संबंधाने चर्चा झाली आणि ती सर्व आम्ही महाराष्ट्र सैनिक आणि शाखाध्यक्षांपर्यंत त्यांना त्यासाठी ज्या काही सूचना होत्या, त्यांच्या ज्या काही शंका होत्या त्या शंकाचं निरसन या निमित्ताने आम्ही करू शकलो. सर, विविध प्रकारच्या चर्चा करतात. एक मनसेला 1 ते 2 जागा देण्यात येतील, कधी राज्यसभा विधान परिषदेत चर्चा होते, तर शिवसेना आणि मनसे यांच्या विलिनीकरणाची देखील चर्चा होती. नाही, अशा चर्चा माध्यमातून ऐकायला मिळत असतात, पण या बाबतीत कुठलीही जी काही माहिती असेल त्याचे सगळेच अधिकार आणि ती सगळी माहिती सन्माननीय राजसाहेब आपल्याला योग्य वेळी देतील. मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं तेच पुन्हा एकदा सांगतो की कोणाशी युती आहे नाही आहे, जे काही त्या संबंधामध्ये आहे त्याची पूर्ण माहिती तुम्हाला अधिकृतपणे सन्माननीय पक्षाध्यक्ष राजसाहेबच देतील. 9 तारखेला सभा होणार आहे, परंतु आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काही पक्षांनी शिवाजी पार्कवरती सभा घेण्यासाठी अर्ज करण्यात आलेले आहेत. आपल्या पक्षाकडून काही अर्ज केला आहे का सभेसाठी? आमच्या पक्षाकडून योग्य वेळी खूप अगोदर अर्ज केलेला आहे आणि वर्षानुवर्ष आमची त्या दिवशी सभा होत असल्यामुळे मला त्यामध्ये काही अडचण दिसत नाही. सर, त्याच दिवशी ठाकरे गटाकडून आणि आपल्याकडून मनसेकडून अर्ज एकाच दिवसासाठी आलेला आहे. नाही, मला कल्पना नाही याबाबतीतली, पण मनसेची सभा इथे त्या दिवशी होईल याची मला खात्री आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि जो बैठक आज हुई है ये खासतौर पे किस मुद्दे की हुई है? खासतौर पे लोकसभा चुनाव को लेकर लगातार अटकलें लगाई जा रही हैं कि एमएनएस को एक सीट जो है लोकसभा की मिल सकती है या राज्यसभा भेजा जा सकता है, एमएलसी को लेकर चर्चा है. तो आखिरकार ये क्या बातचीत हुई आज लोकसभा मुद्दे को लेकर जाना? आज की मीटिंग ये सिर्फ गुड़ी पाड़वा जो 9 तारीख को है, जो हर साल हमारा त्यौहार यहाँ पे मनाया जाता है, उसकी तैयारी की मीटिंग थी और उस तैयारी की मीटिंग के बारे में सम्मान्य नितिन सरदेसाई साहब ने आपको पूरी जानकारी दी है. बाकी जो आपको चाहिए वो थोड़ा वक्त का इंतज़ार करो. राजनीति में जिसके पास पेशन है, संयम है, धैर्य है, वही आगे जाते. थोड़ा इंतज़ार करेंगे तो सभी जो क्वेश्चन मार्क है, प्रश्न है, उसके जवाब आपको 1-2-4 रोज में मिल जाए. तो सवाल ये भी है कि अमित शाह से मुलाकात के बाद इस तरह की भी बातें सामने आई कि वहाँ से प्रपोजल दिया गया कि मनसे और शिवसेना मर्ज हो जाए और शिवसेना के चीफ के तौर पर राज ठाकरे जो है जो उस सीट पर बैठें. इसको लेकर क्या कहेंगे? काफ़ी अखबारों में भी इसको लेकर खबरें चली. मेरी जानकारी के हिसाब से ये अखबारों में और आपके मीडिया में आई हुई बातें हैं. अभी तक इस बारे में कुछ अगर डिस्कशन चर्चा हुई भी होगी तो पार्टी प्रमुख जो है उनको इस बारे में पता है, वो उन्होंने हमारे से इसके बारे में कोई चर्चा नहीं की. लोकसभा सीट को लेकर कुछ ये हुआ था कि कितनी सीटों पर हमने तो तीन सीटें तो हमने मांगी थी. वो 3 सीटों के ऊपर डिस्कशन चल रहा था. आखिर में हमने तो 2 सीटें मांगी है. उसके ऊपर साहब और उनकी पार्टी का डिस्कशन कहाँ वो तो पार्टी है. सर, ये बताइए कि अगर 2 सीट मिल जाती है तो क्या एमएनएस तैयार है चुनाव के लिए? तो उसके बारे में पार्टी हेड ही बात करेंगे तो अच्छा रहेगा. तो 2 सीटों में क्या साउथ मुंबई की सीट है सर? अभी तो उसके बारे में हम लोग को जानकारी नाही. सर, आज प्रश्न मराठीत होता की किती जागाचा प्रस्ताव 3 जागा आम्ही मागितल्या होत्या. त्याच्यावरती आता 2 जागांवरती चर्चा चालू आहे. त्याच्यावरती निर्णय पक्षप्रमुख घ्यायचा तो येतील. सर, प्रश्न आहे तो कुठल्या जागा आहे? त्या जागा पक्षप्रमुखांना माहिती आहे. त्यांनी काही ठरवलेल्या जागा असतील, त्यांना काही खात्री असेल तशा जागा त्यांनी मागितल्या. सर, एक मराठी प्रश्न हा होता की त्यांच्याकडे की दोन्ही पक्षांचे जे मनसे शिवसेना पक्षाच्या विलिनीकरणाच्या संदर्भातल्या ज्या काही चर्चा होतात आहे किंवा राज ठाकरे यांना शिवसेना पक्षप्रमुख पदाच्या ज्या चर्चा होतात त्या ह्या मीडियामध्येच आलेल्या बातम्या आहेत. आम्हाला त्याची कोणतीही कल्पना नाही. जर कल्पना असेल तर त्या प्रमुखांना त्याची कल्पना असेल. ज्यावेळेला त्या आमच्यापर्यंत येतील त्यावेळेला निश्चितपर्यंत तुमच्यापर्यंत पोचलेल्या असतील
याची आपण खात्री बाळगू. सर एक सवाल ये है कि MBA में जो VBA के शामिल होने की चर्चा चली थी, आज वंचित बहुजन आघाड़ी ने अपने कैंडिडेट्स के अनाउंस कर दिए हैं. क्या देखते हैं कि कहीं ना कहीं विपक्ष जो है बिखरा हुआ नज़र आ रहा है आपको? ये मुझे ऐसा लग रहा है कि विपक्ष भी एक साथ रहना चाहता है और महायुति भी एक साथ रहना चाहती है. आखिर में जो सवाल उठता है वो सीट के बंटवारों का सवाल है और उसके ऊपर से थोड़ा आनाकान होता है, तो उसके ऊपर जल्दी कोई निर्णय हो जाएगा. अभी बहुजन आघाड़ी ने तो 9 कैंडिडेट अपना अनाउंस कर दिया है, ठाकरे गठ ने भी अपना 16-17 कैंडिडेट अनाउंस कर दिया है. तो ऐसा हर पार्टी अपना अनाउंस करती है. सर एमएनएस क्या इस बार लोकसभा चुनाव लड़ेगी? हाँ, लोकसभा चुनाव तो लास्ट टाइम भी हम लोग सब लड़े थे. लास्ट टाइम नहीं लड़े थे, बाकी 2 बार तो मैं ही खुद लड़ा था. नाही सर, युतीची चर्चा जर नाही पुढे गेली तर मनसे स्वबळावरती निवडणूक त्याच्यावरती पक्षप्रमुख निर्णय घेतील. आतापर्यंत आमच्या स्वभावाचा अनुभव तुम्हाला माहिती आहे. थैंक यू सर. तर मनसे आणि महायुतीची सध्या चर्चा सुरू आहे. 3 पैकी 2 जागा आम्ही मागितलेल्या आहे आणि त्यावरती सध्या चर्चा सुरू असल्याचं बाळा नांदगावकर यांनी म्हटलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.